नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर होळी स्पेशल टमटमीत फुगलेली, भरपूर पुरण असलेली आणि लुसलुशीत मऊसूत तोंडात टाकताच विरघळेल अशी ही मऊसूत पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक भिजवण्याची आणि मळण्याची एक नवीन पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुम्ही पोळी कशीही जरी लाटलीत तरी देखील तुमची पोळी ही टमटमीतच फुगणार आहे आणि मऊ लुसलुशीतच बनणार आहे. चला तर अशा ह्या गोड गोड आणि टमटमीत पोळीसाठी एक लाईक तर नक्की करा आणि कोल्हापुरी तडका चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या. तर ही पोळी बनवण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससहित ही पुरणपोळीची रेसिपी घेऊन येत आहोत. जेणेकरून अशा पद्धतीने आपण इथं पीठ भिजवलेलं आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. तर त्यासाठी लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी इथं अर्धा किलो प्रमाणामध्ये हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. डाळ एकदम चांगल्या क्वालिटीची डाळ घ्यायची आहे जेणेकरून आपली पुरणपोळी ही छान आणि एकदम लुसलुशीत बनण्यासाठी मदत होते. तर इथं ही डाळ घेतलेली आहे. ही डाळ आता मी काय करणार आहे, कुकरचं जे भांडं असतं त्या 2 भांड्यामध्ये मी ही डाळ काढून घेणार आहे. आता अर्धा किलो प्रमाणामध्ये इथं डाळ आहे तर त्यासाठी आपण इथं डाळ ही सर्वप्रथम मोजून घेऊयात. तर इथं मी 2 कुकरची जी भांडी असतात ती 2 घेतलेली आहेत. म्हणजे असं केल्याने काय होईल, डाळ अशी व्यवस्थित शिजली जाईल. तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी 2 कप यामध्ये डाळ घातलेली आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये 2 कप डाळ टाकलेली आहे. तर ही डाळ तुम्ही सगळी अशीच कुकरमध्ये टाकलात आणि 4 शिट्ट्या करून घेतल्यात तरी पण चालू शकतं. पण मला असा हा पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो अशा डब्यांमध्ये, त्यामुळे मी डब्यामध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकून काय करायचं, ही डाळ सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये टाकायचं आहे. आता आपण यामध्ये कितपत पाणी ओतायचं आहे, तर यामध्ये पाणी टाकताना तुम्ही जर याची जर काही आमटी बनवणार असाल तर पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे. आता मी अर्धं असं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे डाळच्या वरती 1 इंच जास्त पाणी टाकलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये हळद टाकायची आणि तूप एक अर्धा चमचा टाकायचा आहे. तूप टाकल्याने ही छान डाळ शिजणार आहे, त्यामुळे तूप जरूर टाका. आता काय करूया आपण, असंच हे भांडे आपण छान सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि कुकरला एक 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कमीत कमी आपल्याला इथं 4 शिट्ट्या करायच्या आहेत. आता त्यानंतर डाळ शिजायला घातलेली आहे. इकडं आता पीठ मळून घेऊयात. तर पीठ मळण्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 4 कप गव्हाचं पीठ घेणार आहे. 4 कप गव्हाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. आता पीठ भिजवण्याची मी एक तुम्हाला खास पद्धत दाखवणार आहे. तर यामध्ये काय करायचं, एक भांडं घ्यायचं. यामध्ये आपण जेवढं आपल्याला पीठ मळण्यासाठी लागणार पाणी आहे, तर मी इथं 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. यामध्ये एक अर्धा चमचा म्हणजे थोडंसंच आपण यामध्ये हळद टाकणार आहोत आणि हे थोडंसं बाजूला ठेवूयात आणि मीठ टाकल्यामुळं पीठ थोडंसं एकजीव करून घेऊयात आणि त्यानंतर हे हळदीचं जे पाणी आहे ते पाणी यामध्ये थोडं थोडं टाकत आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, इथं आपण असंच जर हळद टाकली तर काय होतं, तर कुठंतरी हळद लागली जाते पिठाला, कुठं नाही लागत. असं होण्यापेक्षा जर असं पाण्यात जर तुम्ही ही हळद टाकलीत तर ही जे पिठाला जर टेक्स्चर येणार आहे, जो कलर येणार आहे तो अगदी सुंदर येणार आहे आणि पीठ देखील व्यवस्थित असं मळलं जाणार आहे. तर इथं पीठ मळण्याची मी पद्धत तुम्हाला दाखवत आहे. पीठ अगदी सैलसर असं मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट पण नको आणि एकदम पातळसर पण नको. अशा पद्धतीने थोडं थोडं पाण्याचा वापर करून छान असं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता पिठाचा गोळा आपण इथं मरदलेला आहे. तर आता हा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आणि जर तुम्हाला दुसरं भांडं वापरायचं असेल तर वापरू शकता. तर याच भांड्यामध्ये, कारण हे भांडं खोलगट आहे, तर याच भांड्यामध्ये मी एक तुम्हाला नवीन पद्धत सांगणार आहे. तर काय करायचं, तर या भांड्यामध्ये आपण कणिक बुडेल इतपत पाणी ओतायचं आहे. आता मी इथं एक 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता असंच हा गोळा काय करायचा, या पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा. इथं व्हिडिओमध्ये दाखवते मी. अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर ही कणिक अगदी लुसलुशीत बनणार आहे. तर अशा पद्धतीने कणिक पूर्ण यामध्ये भिजली गेली पाहिजे, म्हणजे पूर्ण बुडाली पाहिजे. अशा पद्धतीने इथं आपण हे कणकेचा गोळा या पाण्यात ठेवून द्यायचा आहे. आता कणकेचा गोळा आपण ठेवून दिलेला आहे पाण्यात, तोपर्यंत आपली इकडं डाळ शिजलेली आहे. तर बघू शकता मी थोडंसं गरम असल्यामुळे मी दुसऱ्या कापडाचा वापर करते. तर डाळ आपण उघडून बघूयात, डाळ शिजली आहे का बघूयात.
तर इथं बघू शकता छान असं बोटानं काय करायचं, आपण थोडीशी डाळ ही फोडून बघायची. पूर्ण छान एकदम व्यवस्थित फुटली जाते. कुठेही अर्धी कच्ची राहत नाही, याचा अर्थ छान अशी डाळ शिजली गेलेली आहे. आता थोडंसं बाजूला ठेवूयात आणि एका भांड्यावरती एक चाळण ठेवून ही डाळ सगळी त्यामध्ये ट्रान्सफर करायची. आता उरलेलं जे भांड्यामध्ये डाळ आहे, ती चिकटलेली डाळ आहे, तर त्यामध्ये काय करायचं, गरम पाण्याचा वापर करायचा आहे. थंड पाणी अजिबात यामध्ये टाकायचं नाही. आणि अशा पद्धतीने थोडं-थोडं पाणी टाकून ह्या डाळीवरतीच हे पाणी सगळं ओतायचं आणि पूर्ण आपण यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे. आता पूर्ण पाणी निथळून झाल्यानंतर याच्यावरचं जे काही आपण डाळ होती, त्या डाळीतलं मी थोडीशी डाळ, अगदी एक अर्धी वाटी मी डाळ काढून ठेवणार आहे. मला आमटीसाठी वापरायची आहे. तर त्यानंतर आपण काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपण ही डाळ काय करणार आहोत, म्हणजे पुरण आठवणार आहोत, त्याच भांड्यामध्ये ही डाळ काढून घेऊयात. आता इथं बघू शकता मी अशा पद्धतीने एक कढई घेतलेली आहे. आता या कढईमध्ये जे आपण पूर्ण पाणी शोधून घेतलेलं जे काही डाळ आहे, ती डाळ सगळी ट्रान्सफर करायची आणि त्यानंतर आता यामध्ये आपण काय टाकायचं आहे, गूळ. आता गूळ कितपत टाकायचा, तर गूळ आपल्याला इथं 450 ग्रॅम प्रमाणामध्ये मी गूळ घेतलेला आहे. जेवढी डाळ आहे तेवढं जर आपण इथं गूळ वापरला तर आपली पोळी जी आहे ती खूप सुंदर अशी बनणार आहे, गोड गोड बनणार आहे. तर थोडंसं एक 50 ग्रॅम मी इथं गूळ कमी केलेला आहे, म्हणजे अर्धा किलो प्रमाणाच्या डाळीमध्ये मी 450 ग्रॅम गूळ टाकलेला आहे. आणि चवीपुरतं मीठ तर हमखास टाकायचं आहे. गोडाचा पदार्थ जरी असला तरी मिठाचा वापर हा करायचाच आहे. आता गॅसवरती मी असंच ही कढई ठेवणार आहे आणि पुरण आटवून घेणार आहे. तर पुरण आटवताना बघा, जसजसा त्याला काय ऊब लागेल तसं काय होतं, हे जे मिश्रण आहे ते एकदम सैलसर होत जातं, म्हणजे पातळ बनत जातं. तर असंच हे आपण काय करायचं आहे, एकसारखं परतवत राहायचं आहे आणि पूर्ण गूळ आणि हे डाळ आहे ती पूर्ण आटवून घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा, पुरण आटवताना एकदम अशी पसरट, म्हणजे एकदम पसरट असं जी कढई असते तीच वापरायची आणि काय करायचं, मोठं भांडं वापरायचं, म्हणजे लवकरात लवकर आपल्याला ही डाळ आटवण्यासाठी मदत होते, म्हणजे पुरण आपलं लवकरात लवकर बनतं. तर आपल्याला जास्त पुरण घसघटत बसण्याची काही गरज नाही. तर हे पुरण जास्त आपल्याला वाटण्यासाठी, म्हणजे जेव्हा आपण हे पुरण वाटतो तेव्हा वेळेस आपल्याला जास्त ताप न घेण्यापेक्षा, म्हणजे जास्त झंझट न करण्यापेक्षा आपण अशी ही एक पद्धत वापरणार आहोत. काय करायचं, जो चमचा आहे किंवा रवी म्हणतो आपण, जे ताक घुसळण्याची रवी असते किंवा मॅशर असतं, त्या साहाय्याने पण तुम्ही असं हे डाळ त्यातच काय करायची आहे, अशी पूर्ण मॅश करून घ्यायची आहे. म्हणजे असं जर केलं ना, तर काय होतं, तुम्हाला नंतर बघू शकता तुम्ही, तर टेक्स्चर त्याचं पाहू शकता, की पुरण वाटण्याची गरजच अजिबात भासणार नाही. पूर्ण पुरण आपलं इथं तयारच झालेलं आहे. अजिबात चाळणीमध्ये टाकून आपल्याला हे पुरण करत बसण्याची काही गरज नाही, कारण डाळ पण छान शिजली गेलेली आहे. आणि अशा पद्धतीने जर चमच्याच्या सहाय्याने किंवा मॅशरच्या सहाय्याने जर तुम्ही डाळ ही घुटळवून घेतलात, तर काय होईल, की अजिबात यामध्ये आपल्याला नंतर पुरण वाटत बसायची गरज नाही. चला, तर ह्यामध्ये अजिबात डाळ राहिलेलीच नाही, तरी देखील मी थोडीशी पुरण ही काय करणार आहे, वाटून घेणार आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड किंवा सुंठ पावडर टाकणार आहोत, तर टाकलेलीच आहे. आणि त्यानंतर मी इथे चाळण घेतलेली आहे. आता चाळणीवरती हे पुरण थोडंसं मी टाकलेलं आहे आणि ग्लासच्या साहाय्याने काय केलेलं आहे, मी थोडं-थोडं पुरण वाटून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, अजिबात डाळ ह्या पुरण कटरमध्ये अजिबात दिसत नाही. तुम्ही बघू शकता, जास्त काही ताप घ्यायची गरज नाही, म्हणजे जास्त झंझट करत बसायची काही गरज नाही. तुम्ही बघू शकता, थोडंसं फिरवलं तर लगेचच हे पुरण पडलेलं आहे, म्हणजे निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम सुटसुटीत असं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे. बघू शकता, जास्त मला इथं वेळ अजिबात लागलेला नाही, कारण पुरण आपलं ऑलरेडीच काय झालं होतं, गॅसवरती कढई ठेवली होती त्यावेळेसच आपलं हे पुरण काय झालेलं होतं, छान बनलेलं होतं. थोडंसं एखादी दुसरी डाळ राहिली असेल म्हणून मी हे पुरण वाटून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि अशा पद्धतीने इथे छान मऊसर असं आपलं हे पुरण इथं तयार झालेलं आहे, पाहू शकता. चला, तर हातामध्ये घेतल्यानंतरच तुम्ही बघू शकता, की किती मस्त आणि एकदम सुंदर असं हे पुरण बनून तयार झालेलं आहे. चला, तर आता इथं पुरण बनून तयार झालेलं आहे. पुरण थोड्या आपण काय करूया, एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर या पद्धतीने जर तुम्ही पुरण बनवलात तर जास्त वेळ लागणार नाही आणि पुरण पण लगेचच तयार होण्यासाठी मदत होणार आहे आणि तुमचा वेळ देखील वाचणार आहे. चला, तर इथं पुरण तयार आहे. कणिक देखील पुरण तयार आहे. कणिकेचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी सुंदर आलेलं आहे. चला, तर लगेचच आपण आता काय करू घेऊयात, पुरणाची पोळी बनवायला घेऊयात. तरी मी इथं पोळपाट घेतलेला आहे. एक गोळा आपण अ, कणकेचा काढून घ्यायचा आहे. थोडंसं हाताला तेल लावून घेऊयात आणि त्यानंतर
गोळा थोडासा मोठा वाटतो त्यामुळे मी गोळा काढून घेतलेला आहे थोडासा आणि अगदी जी कणिक असते ती छोटी घ्यायची आणि पुरण मात्र जास्त घ्यायचं आहे आपल्याला. कारण पुरणाची पोळी खाण्याची मजा म्हणजे भरपूर पुरण असलेली पोळी म्हणजेच पुरणपोळी खाण्याची मजा असते. चला तर भरपूर पुरण घालून आपण आता इथं पोळी बनवणार आहोत. तर काय करायचं सर्वप्रथम आपण थोडंसं पीठ लावून घेऊया हाताला आणि त्यानंतर म्हणजे कणकेला थोडंसं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची. वाटीची जी खालची बाजू जी आहे ती काय करायची थोडीशी जाडसर ठेवायची. वरची जी बाजू आहे ती पातळसर बनवायची आहे आणि अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते. आता त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर असं पुरण आतमध्ये सरकवत कणिक वरच्या बाजूला आणायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हा आपण पुरणाच्या पोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते. अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे ही. अशाच पद्धतीने जर तुम्ही उंडा बनवून घेतलात तर पुरण अजिबात कुठेही फाटणार नाही. म्हणजे पुरणपोळी बनवताना, लाटताना अजिबात ही पोळी फाटली जाणार नाही. तर अशा पद्धतीने थोडंसं हातानं प्रेस करून घ्यायचं आणि पोळपाट्यावरती थोडंसं पीठ लावायचं आणि त्यानंतर आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे. बघू शकता लाटताना अजिबात असं घसघसघस असं लाटायचं नाही. अगदी हलक्या हाताने ही पोळी आपण लाटून घेणार आहोत आणि सारखं उलटपालट पण अजिबात पोळी करायची नाही. तर बघू शकता इथं व्हिडिओमध्ये मी दाखवते सगळ्या बाजूने व्यवस्थित असं पुरण हे पसरलेलं आहे. मध्येच कुठेतरी पुरण राहिलं आहे असं दिसत नाही. व्यवस्थित आपली ही पुरणपोळी बनून तयार झालेली आहे. लगेचच आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. लगेचच आपण पुरणाची पोळी त्याच्यावरती टाकूयात आणि पोळी छान भाजून घेऊयात. तर इथं मी सर्वप्रथम तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर अशी पोळी भाजून घेऊ शकता. तर इथं भाजताना इथं बघू शकता आपण जेव्हा ते तव्यावरती टाकली पोळी त्यावेळेस लगेचच एका हाताने पहिल्यांदा उचलायची आहे. लगेचच उलटण लावायचं नाही आणि बघू शकता अगदी टमटमीत फुगलेली ही पोळी इथं बनून तयार झालेली आहे. तेल, तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता आणि अशी ही एकदम खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे. मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि अगदी सुंदर अशी ही पोळी बनून तयार झालेली आहे, पाहू शकता. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण इथं पोळी लाटून दाखवते. म्हणजे पुरणपोळी बनवताना आपण जो उंडा बनवतो तो देखील खूप महत्त्वाचा आहे. कारण जसा आपण उंडा बनवतो त्या पद्धतीने जर पोळी आपण बनवली आणि लाटली तरच आपली पोळी व्यवस्थित बनणार आहे. तर नाही तर आपण जो उंडा बनवतो तो जर उंडा जर कुठेतरी निसटला तर पोळी पण पूर्ण फाटली जाते. तर इथं बघू शकता माझी पोळी अगदी सुंदर बनलेली आहे. अजिबात कुठेही फाटली नाही. टमटमीत अशी फुगली गेलेली आहे आणि इथं अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या पोळ्या काय करणार आहोत बनवून घेणार आहोत. चला तर तुपाची थोडीशी धार टाकायची आणि मस्त अशी ही पोळी सर्व्ह करायची. तर बघू शकता भरपूर पुरण यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. आपण यामध्ये पुरणाची पोळी बनवताना पुरणाचा गोळा जो आहे तो जास्त घेतलेला आहे आणि कणिक थोडीशी घेतलेली आहे. त्यामुळेच ही पोळी अगदी सुंदर झालेली आहे. जी कणिक मळण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीने तुम्ही कणिक मळून घ्या. अगदी लुसलुशीत आणि मस्त असं टेक्स्चर आलेली ही पोळी बनून तयार होते. अगदी आपण इकडं पुरण बनवेपर्यंत आपण ही कणिक काय करायची आहे पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. असं केल्याने काय होईल अगदी सुंदर अशी पोळी बनून तयार होईल. चला तर ही पुरणपोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच